तुम्हाला सकाळी उठल्यानंतर मान आखडल्यासारखी वाटते किंवा खूप काळ लॅपटॉपवरती डेस्कटॉपवरती काम केल्यानंतर मानेमध्ये तीव्र वेदना होतात. या वेदना कधी कधी खांद्यापर्यंत जातात किंवा डोकेदुखी सुद्धा सुरू होते आणि असे लक्षणं सुरू असताना औषधोपचार घेऊन खूप काही फरक पडत नाही. तर आजच्या डिजिटल काळाच्या युगामध्ये मानेचे दुखणे खूप कॉमन आहे. तर हे असं जर दुखणं असेल तर या दुखण्याच्या रुग्णांनी कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नासिक. तर मानेचे दुखणे असणाऱ्या रुग्णांनी कुठल्या गोष्टी टाळाव्या, तर सतत मोबाईल हातात घेऊन खाली मान ठेवून मोबाईलमध्ये बघणं हे टाळलं पाहिजे, कारण की याच्याने मानेच्या मागच्या स्नायूंवरती आणि मणक्यांवरती प्रचंड ताण येतो. लॅपटॉपवरती जर आपलं कायमचं काम असेल तर लॅपटॉप आपण आपल्या डोळ्याच्या लेवलला ठेवलं पाहिजे. जर खूप वेळ बसून काम करण्याची आपलं कामाचं रोजचं जर हे असेल तर आपण थोड्या वेळाने छोटे ब्रेक घेतले पाहिजे. तर 30-40 मिनिटांनी उठून आपण मानेची स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंगचे व्यायाम केले पाहिजे. तसंच धूम्रपान, स्मोकिंग, तंबाखू या गोष्टीने सुद्धा मानेच्या मणक्यांची झीज लवकर होते, त्यामुळे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तर मानेचे दुखणं असणाऱ्या रुग्णांनी फार उंच उशी घेणं किंवा एकदम मऊ गादी वापरणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. मानेच्या दुखण्याच्या रुग्णांनी कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, तर रोज नियमित 30 ते 40 मिनिटं व्यायाम, यामध्ये प्रामुख्याने मानेचे जे स्नायू आहेत किंवा शोल्डरचे स्नायू आहेत त्याचे स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं फार जास्त फायद्याचं होऊ शकतं. त्याचप्रमाणे खूप वेळ मान खाली टाकून कुठलंही काम करणं टाळलं पाहिजे. योग्य पोश्चर मेंटेन केलं पाहिजे. खुर्चीवर बसून लॅपटॉप आपला डोळ्याच्या लेवलला पाहिजे. खुर्चीवरती बसताना आपली पाठ मागे टेकलेली पाहिजे आणि हात व्यवस्थित टेबलवरती रेस्ट केलेले पाहिजे. याचबरोबर आहाराचा सुद्धा खूप मोठा रोल असतो मानेच्या दुखण्याच्या रुग्णांमध्ये. तर आहारामध्ये आपण प्रथिनयुक्त पदार्थ म्हणजेच कडधान्य, मूग, मठ, दूध, पनीर, अंडे या गोष्टींचा वापर प्रामुख्याने केला पाहिजे. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, सलाड आणि या गोष्टींचा सुद्धा वापर केला तर याच्यावरती आपल्याला फायदा होऊ शकतो. तर आहारामध्ये कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, तेलकट, तुपकट पदार्थ, जास्त साखरेचे पदार्थ, खूप गोड पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळल्या पाहिजे. त्याचबरोबर मद्यपान, धूम्रपान या गोष्टी सुद्धा आपण टाळल्या पाहिजे. रोज भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि नियमित झोप घेतली पाहिजे. तर लक्षात ठेवा, आपल्याला जर मानेचे दुखणे असेल तर याच्यावरती फक्त औषधोपचार किंवा ऑपरेशन हे पर्याय नाही, तर आपण योग्य व्यायाम, योग्य दिनचर्येमध्ये बदल करून किंवा आपण संतुलित आहार घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने या मानदुखीवरती लवकरात लवकर आपण मात मिळवू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.